नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि नेहमीप्रमाणेच आजही आपण अशाच प्रकारे क्वेश्चन घेऊन आलेलो आहेत आणि हा आजचा 26वा पार्ट आहे. तर बघा, तुमचं भरभरून प्रेम आणि भरभरून प्रतिसाद पाहून खूप असं प्रेरणा भेटते आणि म्हणजे व्हिडिओ कंटिन्यू टाकावं असं मनातून वाटत आहे. तर बघा, आता आजच्या व्हिडिओमधला पहिला क्वेश्चन आहे, अरुणाचलम यांचे नुकतेच निधन झाले, तर ते कोणत्या संस्थेचे माजी महासंचालक होते? तर अरुणाचलम यांचं निधन झाले आणि ते DRDO म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन जे आहे त्याचे महासंचालक होते. तर DRDOचं लॉंग फॉर्म काय आहे? डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. तसंच ह्याचं मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे दिल्लीला. आणि स्थापना कधी झालेली? 1958 साली. ही बाकीची इन्फॉर्मेशन तुमच्या नोटबुकवर लिहून घ्या. नंतर इस्रो जे आहे, तर इस्रोची स्थापना कधी झालेली? 1969ला. कधी कधी ह्याच्यावर पण क्वेश्चन येतोय, म्हणून मी याची माहिती देते. स्थापना किंवा त्याचं मुख्यालय हे खूप इम्पॉर्टंट आहे, तर ते दोन्ही तुम्ही पाठ करून ठेवा. इस्रोची स्थापना 1969ला झालेली आणि मुख्यालय आहे बंगळुरूला. इस्रोचं लॉंग फॉर्म काय आहे? तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तसं WTOची स्थापना कधी झालेली? 1995ला. आणि मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड. तसंच WHOची स्थापना कधी झाली? 1948ला. आणि याचं मुख्यालय कुठे? ते पण जिनिव्हा, स्वित्झर्लंड. तसंच WHOचं लॉंग फॉर्म काय होतं? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आणि WTOचं लॉंग फॉर्म काय होतं? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. म्हणजे ही व्यापाराशी संबंधित आहे आणि ही हेल्थशी रिलेटेड आहे. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन काय आहे? WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची जागतिक परिषद 17 ते 18 ऑगस्ट 2023 दरम्यान भारतात कोठे पार पडली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे गांधीनगर, जे की गुजरातमध्ये आहे. तर गांधीनगर येथे ही परिषद पार पडलेली. आणि ही परिषद कशासाठी झाली होती? तर पारंपरिक औषधावरील पहिली जागतिक शिखर परिषद होती, 2023ला झालेली, पारंपरिक औषधावरील. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 7/12/24 भाषांमध्ये उपलब्ध करून देणारा देशातील पहिला प्रयोग कोणत्या राज्यात होत आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे आपलाच तो महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बघा, पुढचा क्वेश्चन पाहूया. चीन आणि अमेरिका नंतर कोणता देश जगात तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाची आयात करणारा देश आहे? तर 1 नंबरला चीन, 2 नंबरला अमेरिका आणि 3 नंबरला आहे आपला भारत. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर 1 नंबरला काय? चीन, 2 नंबर अमेरिका आणि 3 नंबर भारत. हा अशा प्रकारे आयात करतात. मग निर्यात करणारे देश कोणते आहेत? तर निर्यातमध्ये 1 नंबरला आहे निर्यातमध्ये, बघा, सगळ्यात मोठं निर्यात. आणि हे कशाची निर्यात करतात? तर कच्च्या तेलाची. तर निर्यातमध्ये सर्वात 1 नंबरला आहे सौदी अरेबिया. 2 नंबरला आहे इराक. 3 नंबर आहे संयुक्त अरब अमिराती. आणि 4 नंबरला आहे कॅनडा. हे सगळ्यात जास्त निर्यात करणारे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर अशा प्रकारे देशांचे ही लिस्ट आहे सगळ्यात जास्त निर्यात करणाऱ्या कच्च्या तेलाची. आणि सगळ्यात जास्त आयात करणारे कच्च्या तेलाची आपण इथे पाहिलेली. 1 नंबर आहे चीन, 2 नंबर आहे अमेरिका, 3 नंबर आहे भारत आणि 4 नंबर आहे जपान. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन पाहू. केंद्र सरकारतर्फे PM विश्वकर्मा योजना कोणत्या कालावधीत राबवली जाणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1 नंबर 2023 ते 2028 या कालावधीमध्ये PM विश्वकर्मा योजना राबवली जाणार आहे. तर ही योजना कशासाठी आहे? तर बघा, जे पारंपरिक व्यवसाय करणारे होते ना, लोहार, कुंभार, सोनार, सुतार, मोची यासारखे जे पारंपरिक कौशल्य किंवा ते व्यवसाय करणारे जे व्यक्ती होते किंवा हे लोकांसाठी ही योजनेद्वारे काय केलं जाणार आहे? त्यांना कर्ज पण दिलं जाणार आहे आणि प्रशिक्षण पण दिले जाणार आहे. तसंच त्यांना कर्ज किती? तर 3 लाख रुपये एवढं कर्ज देणार आणि त्याच्यावर व्याजदर पण एकदम कमी, म्हणजे 5% त्यांना व्याज असणार आहे. तसंच हे सगळं पारंपरिक जे 18 कौशल्यांचे असे कामं होते 18, तर त्या 18 कौशल्यांच्या कामांचा याच्यामध्ये समावेश आहे. तर पुढचा क्वेश्चन बघा, भारतातील पहिल्या क्रमांकाची वेगवान रेल्वे गाडी कोणती आहे?
तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2. वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पहिल्या क्रमांकाची वेगवान रेल्वे गाडी आहे. तर मग दुसऱ्या क्रमांकाची कोणती, तिसऱ्या क्रमांकाची कोणती यांचे नावं पण आपल्याला माहिती पाहिजेत. तर बघा, पहिल्या क्रमांकाची आहे ही वंदे भारत एक्सप्रेस. मग दुसऱ्या हिची 180 किलोमीटर पर आवर 180 किलोमीटर पर आवर हिचं वेग आहे. आणि दुसरी गतिमान कोणती मग, तर दुसरी सगळ्यात जास्त गतिमान एक्सप्रेस कोणती किंवा वेगवान एक्सप्रेस कोणती, तर ती आहे गतिमान एक्सप्रेस. गतिमान एक्सप्रेस तिचं नावच गतिमान एक्सप्रेस आहे. तिचा पर आवर 160 किलोमीटर पर आवर वेग आहे. तसंच 3 नंबरची कोणती आहे, तर ती आहे शताब्दी एक्सप्रेस. शताब्दी एक्सप्रेस. आता ही शताब्दी एक्सप्रेस 3 नंबरची आहे, परंतु कोणती, तर दिल्ली व भोपाळ या दरम्यान जी धावती, दिल्ली व भोपाळ या दरम्यान जी शताब्दी एक्सप्रेस धावती ती 3 नंबरला आहे. आणि 4 नंबरला आहे मुंबई दिल्ली राजधानी एक्सप्रेस. 4 नंबरला कोणती आहे, मुंबई दिल्ली राजधानी एक्सप्रेस ही 4 नंबरला आहे. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, सुसूत्रता व व्यवस्थापन याकरता भारतीय रेल्वेचे किती विभाग केले आहेत. तर याचं करेक्ट आन्सर आहे 17 विभाग केलेले आहेत भारतीय रेल्वेचे, कारण पूर्ण व्यवस्थित त्यांना मॅनेजमेंट करता यायला हवं यासाठी त्याचे 17 भाग केलेले आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात 12 ज्योतिर्लिंगे आहेत, त्यापैकी किती ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत. तर एकूण 5 ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात आहेत, म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर ते 5 ज्योतिर्लिंग कोणते हे तुमच्या नोटबुकवर तुम्ही लिहून घ्या. बघा, 1 नंबर आहे घृष्णेश्वर, जे की छत्रपती संभाजीनगर म्हणजेच जुनं औरंगाबाद नाव जे होतं तिथे आहे, म्हणजे त्या जिल्ह्यात आहे. दुसरं आहे भीमाशंकर, जे की पुणे जिल्ह्यात आहे. 3 नंबर आहे परळी वैजनाथ, जे की बीड जिल्ह्यात आहे. आणि 4 नंबर आहे त्र्यंबकेश्वर, जे की नाशिक जिल्ह्यात आहे. आणि 5 नंबर लास्ट आहे औंढा नागनाथ, जे की हिंगोली जिल्ह्यात आहे. अशा प्रकारे हे 5 नावे आणि त्यांची जिल्हे हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे. तर पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोठे आहे नागपूर जिल्ह्यातली, तर ती आहे बुटीबोरी येते. तसंच इंदापूर ही कुठे आहे मग, तर ही MIDC पुणे येथे आहे. इंदापूर MIDC पुणे येथे आहे. मग वाळूज, तर आत्ताच छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुनं औरंगाबाद इथेही वाळूज आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तर कुठली आहे विचारले, सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत. तर याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबर, तर ती होजिरीसाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश आहे. तर मुंबईपासून पणजी म्हणजे जे गोव्याची राजधानी आहे पणजी तिथपर्यंत जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग 17 नंबरचा आहे. तर हा 17 नंबरचा ओल्ड जे नंबर होते ना त्यानुसार आहे, ओल्ड नंबर 17. आता न्यू नंबर दिलेले आहेत, तर न्यू नंबरनुसार याचा नंबर झाला आहे नॅशनल हायवे 66. ही नवीन नंबर लक्षात ठेवा. मुंबई ते पणजी न्यू नंबरनुसार 66 नंबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, हे आपल्या चॅनलचं नाव आहे बघा, हे नाव जे आहे ते आपल्या चॅनलचं नाव आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंडला शेअर करू शकता आपल्या चॅनलची लिंक, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल, तुम्हाला जसा फायदा होत आहे तसा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक देत चला, म्हणजे मलाही जरा प्रेरणा भेटते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो. तर रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात द्वितीय क्रमांक म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. तर 1 नंबरचं कोणतं आहे मग, तर ते आहे चीन. रेल्वे विद्युतीकरणामध्ये 1 नंबर आहे चीन, 2 नंबर आहे भारत आणि 3 नंबर आहे रशिया. ह्या देशाने जास्तीत जास्त रेल्वेचं विद्युतीकरण केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे. तर बकिंगहॅम कालवा हा आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या बॉर्डरवर आहे, म्हणून 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पहिले वन धोरण भारतामध्ये केव्हा अंमलात आले. तर हे पहिलं वन धोरण 4 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. याचं 1894 साली भारतात ते अंमलात आलेलं आहे.
पुढचा क्वेश्चन पहा. इकॉलॉजी ही संज्ञा प्रथम कोणी मांडली? तर इकॉलॉजी ही संज्ञा अर्नेस्ट हेकेल, म्हणजेच 1 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे, यांनी मांडलेली आहे. खूपदा हा क्वेश्चन विचारला जातोय, तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा ऑप्शन डेहराडूनला भारतीय वन संशोधन संस्था आहे, म्हणजेच द फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट. याची स्थापना कधी झालेली? 1906 साली झालेली, 1906 साली. आणि डेहराडून कुठे आहे? तर उत्तराखंडमध्ये आहे, उत्तराखंड म्हणजेच UT. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश हे पर्यावरणाच्या ऱ्हासाचे कारण आणि परिणाम दोन्ही आहे. तर ऱ्हासाचं हा शब्द थोडा मिस्टेक झाले, प्रिंट मिस्टेक. तर दारिद्र्य हे पर्यावरणाचे ऱ्हास पण आणि म्हणजे त्याचा काय परिणाम होतो ह्याचं दोन्ही पण कारणासाठी दारिद्र्य हे जबाबदार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वातावरणातील ओझोन लेअरमुळे डॅश डॅश किरणांना पृथ्वीपर्यंत येण्यास अटकाव होतो. तर ओझोन लेअर जे आहे वातावरणात जी की हे बघा, तर हे वातावरणाचे जे भाग आहेत खाली एकदम असतं तपांबर, तपांबर आणि ते 2 नंबरला असतं स्थितांबर. तर ओझोन लेअर इथे असते आणि हे काय केलं जातं तर यामुळे वातावरणात जे अल्ट्राव्हायोलेट रेज येत असतात सूर्यापासून तर ते अडवले जातात, म्हणून 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, अल्ट्राव्हायोलेट रेज. पुढचा क्वेश्चन पाहू. लॉर्ड कॉर्नवॉलिसला कायमधारा पद्धती तयार करण्यासाठी कोणी मदत दिली होती? तर लॉर्ड कॉर्नवॉलिसला कायमधारा पद्धती तयार करण्यासाठी सर जॉन शोर, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, याने मदत केली होती. आणि कायमधारा पद्धती कधी झाली लागू? तर ती झाली 1793 साली. कॉर्नवॉलिस कायमधारा के असं लक्षात ठेवायचं. आणि ही म्हणजे कायमधारा पद्धती म्हणजे काय नेमकं? तर ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बंगालचे जमीनदार जे होते यांच्यात जमीन महसूल निश्चित करण्यासाठी ही पद्धती लागू केली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिंधचे राज्य इंग्रजी साम्राज्यात विलीन करणारा इंग्रजी सेनेचा सेनानी कोण होता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे चार्ल्स नेपियर, म्हणजे 3 नंबरचं उत्तर आपलं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन पाहू. शुभवर्तमानवाद पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर हा शुभवर्तमानवाद जो आहे तो ख्रिश्चन मिशनरी, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन यांच्याशी रिलेटेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे गांधीच्या नेतृत्वाखालील सर्वात कमी काळ चाललेले आंदोलन कोणते? तर याचं करेक्ट आन्सर आहे वैयक्तिक सविनय कायदेभंग हे सर्वात कमी काळ चाललेले आंदोलन आहे. तर आता हे कधी चालू झालं? तर वैयक्तिक सविनय कायदेभंग आंदोलन जे झालं ते कधी झालं? तर ते झालं 1940 मध्ये. तसं सविनय कायदेभंग तर हा 1930 मध्ये झाला होता. आणि हरिजन आंदोलन कधी काढलं होतं? तर ते झालं 1933 मध्ये. यांच्या डेट पण लक्षात ठेवा. आणि असहकार आंदोलन तर खूपदा विचारलेलं एक्झामला. असहकार आंदोलन हे 1920 साली चालू झालं होतं. अशा प्रकारे त्यांच्या डेट आहेत सर्वांच्या, लक्षात ठेवायला हरकत नाही आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील एक व्हॉइसरॉय जो प्रसिद्ध कवी, उपन्यासकार व लेखक असूनही तो प्रतिक्रियावादी व उत्पीडनकारी होता. तर तो कोण होता? तर तो आहे लॉर्ड लिटन. बघा, हा कवी होता, उपन्यास पण लिहिले होते त्यांनी आणि म्हणजे चांगले गुण होते, परंतु भारतीयाबद्दल त्याचं मत चांगलं नव्हतं, म्हणून 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोण टिळकांचे सहयोगी म्हणजे सहकारी होते? तर टिळकांचे सहयोगी माधवराव वासुदेव बर्वे, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, हे त्यांचे सहकारी होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे गोफ हे लोकनृत्य महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशातील आहे? तर हे जे लोकनृत्य आहे गोफ, तर ते महाराष्ट्राचा जो कोकण भाग आहे त्या प्रदेशातलं हे त्यांचं लोकनृत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे रोजगार हमी योजना भारतात प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? तर रोजगार हमी योजना ही भारतात प्रथम महाराष्ट्र राज्यात सुरू झाली होती. आणि ह्याचं जनक कोण होतं? तर वि स पागे. वि स पागे यांनी तिची सुरुवात केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते NK सिंग. हा वित्त आयोगावर तर हमखास क्वेश्चन असतो म्हणजे असतोच, म्हणून 15व्या वित्त आयोगाचे पण लक्षात ठेवायचे. 16वा जो आता सध्या चालू आहे त्याचे पण लक्षात ठेवायचे आणि 15व्याच्या अगोदरचा जो 14वा आहे त्याचे पण लक्षात ठेवायचे. तर मग आता 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते YV रेड्डी. डॉक्टर YV रेड्डी हे 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. मग 15व्या वित्त आयोगाचे NK सिंग आणि 16व्या वित्त आयोगाचे आहेत डॉक्टर अरविंद पनगारिया. डॉक्टर अरविंद पनगारिया.
जे की अगोदर नीती आयोगाचे अध्यक्ष होते, आता वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगारिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेजचे विस्तारित रूप काय आहे? तर सेजचे विस्तारित रूप आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन. 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन हे काय करतं? वस्तूचे उत्पादन आणि सेवा पुरवठा याकरता मुद्दाम निश्चित केलेलं शुल्कविरहित प्रदेश म्हणून याला घोषित केलेलं असतं आणि तो तशा प्रकारचा प्रदेश असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे LBT म्हणजे काय? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे लोकल बॉडी टॅक्स. म्हणजेच 1 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे, लोकल बॉडी टॅक्स. आता ही कशासाठी असतो? तर हा स्थानिक संस्था कर म्हणून ओळखला जातो, जो की स्थानिक नागरी संस्थाद्वारे स्थानिक क्षेत्र जे असतं तिथे त्याचा वापर किंवा विक्रीसाठी ज्या वस्तू असतात त्या वस्तूंच्या प्रवेशावर हा लावलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ऑस्ट्रिया या देशाची राजधानी कोणती? तर ऑस्ट्रिया या देशाची राजधानी आहे व्हिएन्ना. बाकीचे पर्यायामध्ये पण काही नावे दिलेत, आपण त्यांच्याबद्दलची पण माहिती पाहूया. सिडनी कुठं आहे? तर सिडनी आहे ऑस्ट्रेलियामध्ये आणि हे ऑस्ट्रेलियामधलं सर्वात मोठं शहर पण आहे. तसंच तिला आर्थिक राजधानी म्हणून पण ओळखलं जातं. कशाची? ऑस्ट्रेलियाची आर्थिक राजधानी. आर्थिक राजधानी आहे ऑस्ट्रेलियाची. आता ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये फरक आहे, ही पण लक्षात घ्या. नंतर आहे बेलग्रेड. तर बेलग्रेड कशाची राजधानी आहे? सर्बियाची, सर्बिया. नंतर आहे कॅनबेरा. तर कॅनबेरा आहे ऑस्ट्रेलियाची राजधानी, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया. ही ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा आणि सिडनी ही आर्थिक राजधानी आहे ऑस्ट्रेलियाची आणि ऑस्ट्रियाची व्हिएन्ना. अशा प्रकारे ही माहिती वेगवेगळी आहे, ती लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला पाहताना कन्फ्युजन पण होतं. आणि मुलांना एक लक्षात घ्या, तुमच्या भरपूर कमेंट्स येतात, खूप चांगला प्रतिसाद आहे तुमचा पण. आणि डोंट वरी, आपलं कंटिन्यू राहणार आहे जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत. आणि तशी तुमची एक्झाम जून जुलैमध्ये तुमचं फिजिकल होईल आणि नंतर लगेच एक्झाम पण होईल. परंतु तुम्ही जर आत्तापासून, आणि आचारसंहितेच्या अगोदर तुमची ॲड डिक्लेअर होणार हे मात्र फिक्स आहे, कारण अगोदर फॉर्म भरून घेते, नंतर फिजिकल होईल आणि नंतर एक्झाम होईल. त्यामुळे तुम्हाला वेळ पण भेटणार आहे भरपूर. आणि जर तुम्ही या 3-4 महिन्यात चांगला सराव केला, चांगला अभ्यास केला, तर तुमची वर्दी तुमच्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही. आणि मुलींनी पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की साडीवर मटकण्यापेक्षा वर्दीवर मिरवणं कधीही तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे आजपासून तयारीला लागा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा, फिजिकल करा आणि यावर्षी वर्दी कशी मिळेल ह्याच्यासाठी नक्की प्रयत्न करा. तसंच आपले व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुमचं GS एकदम परफेक्ट होईल. GSला कुठेच तुम्हाला अडचण येणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तसंच आपण मराठीचं पण चालू करणार आहोत, मॅथ रिझनिंगचं पण चालू करणार आहोत, परंतु ते ॲड आल्यानंतर आपण चालू करूया. सध्या किंवा तात्पुरतं आपण तुमचं GS एकदम परफेक्ट करून घेणार आहोत. किंवा GSचे कोणत्याच क्वेश्चन तुम्हाला लॉजिक बेसवर पण क्वेश्चन सॉल्व करता आलं पाहिजे, ह्याच्यासाठी आपण रोजच्या रोज GSचा सर्व घेणार आहोत. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि तुमच्या फ्रेंडला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. तसंच लाईक देत चला, जेणेकरून मला प्रेरणा भेटते. आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू व्हेरी मच.